नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आरोहन लाईफस्टाईल. तर आजच्या ब्लॉगमध्ये आहे आमचा छोटासा दिवस. दुपारच्या वेळी जेव्हा मम्मीला झोपायचं असतं पण आरोहला अजिबात झोपायची इच्छा नसते, तेव्हा काय होतं, पूर्ण घरात पसारा, खेळणे इकडून तिकडे, पण त्यातली त्याची मस्ती वेगळीच असते. एकटाच घरभर फिरून खेळतो. प्रत्येक खेळणं त्याच्यासोबत काही वेळ घालवतो आणि कधी गाडी, कधी ट्रक, तर कधी त्याच्या रिकाम्या ग्लाससोबत पण छान मनोरे बनवत बसतो. त्याच्याकडे ब्लॉकसुद्धा आहेत. कधी त्या ब्लॉकसोबत काही काही ट्राय करत असतो. कधी ब्लॉकची बिल्डिंग बनवतो, तर कधी ब्लॉकचा रूट बनवतो, तर कधी ब्रिज बनवतो आणि असा घरभर पसारा करून ठेवतो. दुपारच्या वेळी ऊन असल्यामुळे बाहेर पण निघता येत नाही, त्यामुळे तो घरातच असं त्याचं टॉयसोबत खेळणं चालू असतं. एवढं खेळूनसुद्धा त्याला संध्याकाळी पार्कला जायचंच असतं. इथं तर आरोह बॉक्समधले पूर्ण टॉयज बाहेर काढून स्वतःच बॉक्समध्ये जाऊन बसला. मध्ये मध्ये असे रिकामे कामं चालूच असतात. नंतर परत खेळायला लागतो. गाड्यांची पार्किंग करतो, ब्लॉकचे मनोरे बनवतो, टॉवर बनवतो आणि त्याचा तो बिझी राहतो. आणि दुसऱ्या दिवशी तर काय, साहेबांनी एक रिकामे कामं केले. मम्माची पूर्ण पावडर तोंडाला लावून घेतली आणि मला दाखवायला येतो, मम्मा बघ मी कशी पावडर लावली तुझी. आणि नंतर मी बघायला जाते तर लपून बसतो, मला दाखवत नाही. तर जेव्हा मी कामात असते तेव्हा आरोहचे असे काहीतरी रिकामे कामं चालूच असतात. दुसऱ्या दिवशी आरोहला मिळणार होतं एक छान गिफ्ट, त्यामुळे आम्ही चाललो होतो बाहेर. आरोह इथं रेडी होत होता आणि मी पण रेडी झाले होते, त्यामुळे आम्ही निघणार होतो आरोहसाठी एक मस्त गिफ्ट घ्यायला. आज आरोहची इच्छा पूर्ण होणार होती. नंतर आम्ही गेलो गिफ्टच्या स्टोअरमध्ये. तर तुम्ही गेस करा आरोहसाठी काय गिफ्ट असेल. शेवटी तुम्हाला दिसणारच आहे की आरोहसाठी कुठलं गिफ्ट घेतलं. पण साहेबांना त्याच्या गिफ्टपेक्षा तिथल्या खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. हातात ट्रॉली घेतली आणि आवडलेली सगळी खेळणी त्यात भरायला सुरुवात. तर तिथं छान छान असे टॉयज ट्राय करायला ठेवले होते. तिथं ते तुम्ही ट्राय करून बघू शकता. त्यासाठी आरोह पण मस्त खेळत होता तिथं. आरोहला असे छान छान टॉयज, वेगवेगळे टॉयज ट्राय करायला खूप आवडतात. नंतर आरोहला दिसला एक रोबोट. तर आरोहचं चालू होतं, मम्मा मला हे गिफ्ट पाहिजे. नुसतं गिफ्ट हातात घ्यायचं आणि मम्माला दाखवायचं की मम्मा मला हे घ्यायचं आणि सरळ ट्रॉलीमध्ये टाकायचं. तर इथं दुसरं एरोप्लेन दिसलं होतं आरोहला आणि म्हटला की हेच पाहिजे मम्मा आता. नंतर शेवटी त्याला त्याचं आवडतं गिफ्ट मिळालं. तर हे होतं आरोहचं गिफ्ट, त्याची आवडती सायकल. मग काय, दुसऱ्याच दिवशी सकाळी आरोह तयार. पहिल्याच दिवशी नवीन सायकलवर राईड झाली. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आठवणी म्हणून मनात राहतात. खेळण्यांचा पसारा असो किंवा नवीन सायकलवरची पहिली चक्कर, प्रत्येक क्षण खास वाटतो आरोहसोबतचा. तर हे होतं आरोहचं गिफ्ट. तुम्हाला कसं वाटलं आरोहचं गिफ्ट, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर असा होता आमचा हा विकेंड. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आरोहन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.